नमस्कार मित्रांनो, मराठवाड्यातील साखर कारखानदारांनी शेतकऱ्यांना किमान 3,500 रुपये प्रति टन ऊसाला भाव दिला पाहिजे. एवढा भाव देत नसतील तर ऊस गाळपाला देणार नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली पाहिजे, असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केले आहे. साखर कारखानदार शेतकऱ्यांना काटेमारी व रिकव्हरी चोरीच्या माध्यमातून लुटत आहेत. शेतकऱ्यांना एक रकमी FRP दिली जात नाही. तोडणी वाहतूकदार पैशाची मागणी करत आहेत. या सर्व फसवणुकीविरोधात शेतकऱ्यांनी एकजूट होऊन लढले पाहिजे, असे त्यांनी मत व्यक्त केले आहे. खरी परिस्थिती पाहता मराठवाड्यातील शेतकऱ्यांना यावर्षी पावसाने मराठवाड्याच्या शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान केले आहे. उडीद, कापूस, मूग, सोयाबीन यासारखे पिके उद्ध्वस्त झाली आहेत, तर काही शेतकऱ्यांच्या जमिनीही खरडून गेलेल्या आहेत. आणि आता मराठवाड्यातील शेतकऱ्यांची फक्त आता ऊसावरच भिस्त आहे. त्यामुळे निदान सोयाबीन, कापूस, उडीद, मूग, मका इत्यादी पिके जर हातातून निघून गेलेलीच असताना किमान राहिलेल्या थोडाफार ऊसाला तरी त्यांना भाव चांगला मिळावा आणि त्यांना थोडे आर्थिक सहकार्य व्हावे किंवा आर्थिक लाभ व्हावा, यासाठी मराठवाड्यातील साखर कारखान्यांनी शेतकऱ्याच्या ऊसाला 3,500 रुपये भावात दिला पाहिजे. यासाठी शासनाकडूनही थोडासा हस्तक्षेप होणे आवश्यक आहे. पण या गंभीर प्रश्नाकडे शासन उदासीनतेने पाहत आहे आणि त्यात थोडाही हस्तक्षेप करत नाही. कारण हे सर्व कारखानदार जे आहेत हे सत्तेला चिटकून असल्यामुळे शेतकऱ्यांच्या फायद्यापेक्षा त्यांचा फायदा कसा होईल हे शासन पाहत आहे. त्यामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या ऊसाला योग्य भाव मिळत नाही. मराठवाड्यातील बरेच असे कारखाने आहेत की जे 2700-2800 रुपये भाव देतात आणि मराठवाड्यातील शेतकऱ्याची पिळवणूक करतात. अशा कारखान्यावर जरब बसणे गरजेचे आहे. बरेच कारखाने 3300-3400 रुपये भाव देत असताना मराठवाड्यातील कारखाने मात्र 2700-2800 रुपये देऊन त्या शेतकऱ्याची पिळवणूक करत आहेत आणि त्यांचे आर्थिक नुकसान करत आहेत. पण याकडे शासन दुर्लक्ष करीत असून हे सरकार शेतकऱ्याचे आहे असे जरी मोठमोठ्याने घोषणा करून सांगत असले तरी हे शासन कारखानदाराचेच आहे असे त्यांच्या वागण्यावरून दिसत आहे. आतापर्यंत अजित पवार असतील, एकनाथ शिंदे असतील किंवा फडणवीस साहेब असतील, हे तिघेही मोठमोठ्याने सांगतात की हे शेतकऱ्याचे सरकार आहे. मग आता शेतकऱ्यांना खरी गरज असताना या शेतकऱ्यांच्या निदान राहिलेल्या ऊसाला तरी चांगला भाव मिळावा यासाठी हे प्रयत्न करतील का, असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत. पण हे सत्तेला चिकटलेले हे कारखानदार शेतकऱ्याच्या ऊसाला चांगला भाव मिळवून देतील अशी अपेक्षा ठेवू नये. म्हणजे हाताच्या कोपऱ्याला लागलेला गुळ चाटण्यासारखे आहे. कारण ते धड जिभेलाही येत नाही आणि तोंडापर्यंतही पोचत नाही. मराठवाड्यातील शेतकरी आता उभा करण्याची हीच वेळ असून त्यांच्या निदान राहिलेल्या फक्त एकाच पिकावर आता शेतकऱ्याची मदार असून फक्त ऊस पिकावरच मदार असल्यामुळे निदान त्यांच्या ऊसाला तरी चांगला भाव मिळून तो मराठवाड्यातील शेतकरी उभा करणे गरजेचे आहे. त्यामुळे शासन त्याकडे लक्ष देईल एवढीच अपेक्षा करूया. धन्यवाद.